मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आज बुधवार आहे आणि उद्याच्याला गुरुवार आहे, मार्गशीर्ष मधला चौथा गुरुवार आणि आपली उत्सुकता तर खूप मोठी असते या दिवशी। तर त्याचीच तयारी मी बुधवारपासूनच करते आणि उद्याच्याला उद्यापन करायचं म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्याला आणि अजून देवीची तयारी छानशी करायची असते आपल्याला उद्यापना दिवशी। आता मार्गशीर्षचे 4 गुरुवार आपल्याला पूजा करावी लागते, उद्या पण चौथ्या गुरुवारी आपण करतो। पण एखाद्याचं स्किप झाला असेल, एखादा गुरुवार नाही करणं झालं तर तरी काही हरकत नाही, आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो। पण पौष महिन्यात उद्यापन केलं जात नाही, कारण पौष महिन्यात गत असते। आता तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, जानेवारीत गत आले आहे त्यामुळे आपण जानेवारीतच पौष महिना आहे आणि पौष महिन्यात गत असल्यामुळे त्याच्यात शुभ कार्य कुठलं केले जात नाही। लग्न, घर बांधणे, भरणी काही काही केलं जात नाही। त्यामुळे मग आपलं उद्यापन तर आपण कसं करणार, त्यामुळे उद्यापन ही करू नाही। जेवढं उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्याच, तुमचे 2 होऊ नाही तर 3 हो, उद्यापन आपल्याला चौथ्या गुरुवारीच करावं लागतं। तर असं माझं गुरुवारी उद्यापन म्हणजे उद्याच्याला उद्यापन आहे। तर उद्यापनाची सगळी तयारी मी आजच करून ठेवणार आहे, म्हणजे उद्याच्याला पूजा मांडणे हे सगळं असतं आणि आपली झाली पाहिजे व्यवस्थित। आणि परत नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे आणि अमावस्या ही शुक्रवारी झाली आहे। तर मार्गशीर्ष महिना संपणार आहे परवा दिवशी आणि त्यानंतर पौष महिना चालू होणार आहे आणि पौष महिन्याचा रविवार बायकांसाठी खूप महत्वाचं असतं। तसं आपण सगळे सेलिब्रेट छान करतो, पण आहे ना आपण संक्रांतीच्या ज्या महिन्यात आहे ना, पौष महिन्यात जे रविवार असतात तर त्याची माहिती मी नक्की परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये देईल की रविवार कसा करायचा असतो। तर त्या रिलेटेड सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देईल। पण घरात काही पूजा असेल तर आपल्याला आहे ना पितळेची भांडे लागतात आणि ही पितळेची भांडे आपल्याला घासल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याच्याशिवाय चकचकीत दिसत नाही। आणि भांडी वापरताना असं चकचकीत भांडी असावी पितळेची असं वाटतात, पण दिसायला इतकी छान दिसतात। थोडीफार मेहनत तर करावीच लागते, तर तीच माझी चालू होते। तर जेवढे मला आहे ना उद्यापनासाठी काय काय लागणार होतं तर ते सगळं साहित्य मी काढलं आणि ते घासून घेतलं। तर असे छान अशी मी क्लिनिंग करून घेतली आहे आणि याला मला 2 तास गेले एवढं सगळं क्लीन व्हायला। उशीर लागतो पण आहे ना दिसायला इतकं छान दिसतं आणि पूजेत वापरल्यावर तर पूजा आपली इतकी छान दिसते आणि आहे ना मूळ म्हणजे डागही लवकर निघतात त्यामुळं। आणि ह्यावेळेस मी पितांबरी भरपूर आणली होती, नाहीतर असं काही नाही की मी पितांबरीनेच घासते, पण पितांबरी असेल ना तर आपल्याला सगळं काही करत बसावं लागत नाही, पितांबरीने लगेच स्वच्छ होतात। तर तेच मी ह्यावेळेस पितांबरीने स्वच्छ केलं आहे आणि पूजेची तयारी म्हणून मग मी सगळं काढून ठेवलंय, कारण उद्यापन आहे। उद्यापनात आता उद्यापन असल्यावर तुम्हाला माहिती आहे की काय 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 असतं। मला पूजा करायला खूप वेळ जातो, त्यामुळं मग मी आहे ना अशी तयारी करते, त्यामुळं माझा वेळही वाचतो आणि जेणेकरून काय होतं पूजा वेळेत होते। आता गुरुवारी तर आहे ना राहू काल होता, त्यामुळं आपल्याला पूजा वेळेतच करावी लागणार होती। त्यामुळं मग मी माझ्या डोक्यात अगोदरच होतं की या गोष्टी तर मी काढून ठेवल्या तर मला सोयीचं जाईल की काय वापरायचं काय नाही वापरायचं। नारळ, तांदूळ हे सगळं काढून ठेवल्यामुळं आहे ना मला ऐन टायमावर आहे ना असं ह्या डबा उघडा ते डबा उघडा हे करावं लागत नाही। त्यामुळं मग मी सगळं साहित्य काढले आणि देवीचे दागिन्यापासून मी सगळं काढले की मला काय ठेवायचंय, कुठलं कुठलं ठेवायचंय। आपण बाजारातून तुपाच्या वाती घेऊन येतो आणि त्या वाती खूप महाग पडतात आपल्याला, तर तशाच आपण घरी बनवू शकतो। आणि जर आपण तशा वाती बनवताना फुलवाती वापरतो आपल्या घरातील कापसाच्या, तर त्या काय होतं की जळत जळत आल्यानंतर आहे ना त्याचा भडका होतो आणि आपली जी आरती आहे ना ते पूर्ण काळी होऊन जाते। तर तसं होऊ नये म्हणून मी आहे ना त्याच्यावर एक उपाय म्हणून आहे ना मी हा कॅन्डलचा दोरा आणलाय आणि हे मी करून बघितलं अगोदर आणि मग तुम्हाला दाखवते। तर हे स्टँड तर मी अगोदर आणले, तुम्हाला दाखवलंच होतं, फुलासारखा याचा शेप येतो। तर याचा वापर करून आणि याचा वापर करून मी आज वाती बनवणार आहे। आणि आता उद्या मार्गशीर्ष पूजेमध्ये तर आपल्याला खूप वाती लागतात आरतीला ते, आणि असंही आपल्याला लागतातच। तर माझ्याही संपले होते, म्हणलं करायचंय तर तुम्हालाही दाखवावं। तर चला, आणि तूप घेतलंय आणि याच्या अगोदर मी वाती टाकल्या आहेत, पण याचा उपयोग करून मी आज आपण बायका म्हटलं ना आपल्याला काही ना काही नवीन शोधायचं असतं, काहीतरी करायचं असतं, आपल्याला घरातल्या घरात काहीतरी वेगळं करायचं असतं। तसंच माझंही चाललेलं असतं। तर आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना फुलवाती वापरून आहे ना मी बघितलं की ते फुलवाती जळत जळत गेल्यावर त्याचा भडका होतोच। त्यामुळं मग नवीन शोध म्हणून म्हणा, नाही तर उपाय म्हणा त्याच्यावर, की आपल्याला ह्या वाती तर लागतातच आणि घरी ठेवल्या
केलेलं आहे ना खरंच खूप छान राहतात, कारण आपण ते प्रॉपर तूप वापरलेलं असतं. आणि आता इथे आहे ना मी वनस्पती तूपही वापरलं आहे आणि आपलं तूपही वापरलं आहे, जेणेकरून आहे ना आपण नुसतं तूप वापरलं ना ते आपल्याला फ्रीजच्या बाहेर ठेवता येत नाही. जर आपण वनस्पती तूप टाकलं ना तर ते आपण बाहेर ठेवलं तरी मेल्ट होत नाहीत, काही नाही होत. त्यामुळं मग मी असं करते. त्याच्याऐवजी तुम्ही कॅन्डल टाकू शकता. कोण कॅन्डल टाकतं, तर मी वनस्पती तूप टाकून बघते. आणि मी आहे ना प्रत्येक वेळेस असं वेगळं कसं व्यवस्थित होईल यासाठी थोडं थोडं बदल करून बघते. आणि याच्यात कलरसाठी थोडीशी हळद टाकली, जेणेकरून असं चांगलं दिसतं, नाहीतर असा कलर एवढा येत नाही. तर इथं आहे ना मी जे दोरे घेतले होते ना ते कट करून घेतले. आणि दोरे थोडेसे मोठे ठेवायचे, जेणेकरून कसं होतं कधी कधी असं टाकताना आहे ना तो दोरा खाली जाऊन बसतो त्यामुळं. आणि नंतर आपल्याला वाटलं जास्त आहे तर ते आपल्याला कट करून टाकायचं. आणि हा मी लगेच हे व्हावं म्हणून लगेच फ्रीजरमध्ये ठेवलं, जेणेकरून पटकन तयार होते. आणि आपल्याला अजून दुसरी एक बॅच करायची असते, म्हणून मग तसं करते मी. कारण उद्याच्याला वैभवलक्ष्मीचे पूजाला जे लागते साहित्य, फुलं ते तसं मी तयारी करते. पण फुलं ते आपल्याला आदल्या दिवशीच आणावं लागतात. आणि 5 फळं, केळी हे तर लागणार. आणि उद्या पण आहे तर पुरणपोळीच्या रिलेटेड कढीपत्ता हे असलं आपल्या भाजीपाला याच्यातील साहित्य आणायचे. आणि आजचा बुधवार आहे, त्यामुळं मग म्हटलं चला बुधवारचा बाजारही आहे, दोन्हीही होईल. त्यामुळं चाललोय आता बाजारात. सरळ बाहेर खूप थंडी आहे, तरी पण आहे ना थंडी असल्यामुळे असं स्कार्फ ते बांधून जावं लागतं. आणि बघा इथं तयार आहेत आणि किती छान. मी बाहेर ठेवला तर अशा मेल्ट बीट होत नाहीत, त्यामुळं मग आता घरीच बनवले. आणि ह्याचा हा शिल्लक दोरा आहे तो आपण कट करू शकतो आणि चांगल्या जळतात. तर मी तर अनुभव करून बघितला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता पूर्वतयारी म्हणून माझ्या मुखवट्याला आहे ना डोळ्याचे ते शेप द्यायचं होतं, त्याची तयारी मी करणार आहे. आता ह्या मुखवटा कसा दिसेल हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आणि खूप छान मला सजवायचं आहे. आणि उद्यापन आपल्याला सगळ्यालाच असं वाटतं की आपलं चांगलं असावं, एकतरी महिला उद्यापनाला यावी असं म्हणलं जातं. आणि उद्यापन आपल्याला या दिवशी गुरुवारी करायचं आहे आणि त्यानंतर शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं व्रत ह्या वेळेस आपण करू शकणार नाही, कारण यावेळेस अमावस्या आली आहे आणि मार्गशीर्ष महिना ही शुक्रवारी संपणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या महिन्यात हे करायचं आहे. आणि मी आहे ना अगोदर जे आयलॅशेस लावले होते ते काढून ते व्यवस्थित मुखवट्याला असे कलरिंग करणार आहे. आईजला फक्त डोळेच त्याला करायचे आहेत. आणि मला जिथं वाटतंय तिथं अजून थोडंफार मी चेंजेस करणार आहे. तर मुखवटा खूप छान आहे. तर उद्याच्याला मला हाच मुखवटा बसवण्याच्या डोक्यात आहे. तर बघू कसं होते काय होते, तुम्हाला नक्की मी दाखवेल. बाजारातून आले होते आणि नंतर मग हे मी तुम्हाला दाखवलं. आणि रात्री आम्ही बहिणीचा बड्डे सेलिब्रेट केला, ऑनलाईन बड्डे सेलिब्रेट केला. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.